अक्कूज किचनमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत. आज मी जी रेसिपी करतोय ही खूप जुनी आहे आपल्याकडं. एकदम चटपटीत चमचमीत अशी मेतकुटाच्या पठडीतली अशी ही रेसिपी आहे. जवळपास 100-125 वर्ष जुनी ही आहे. काल मला असं सर्च करता करता ती सापडली, म्हणून मी आज आपल्यासाठी घेऊन आलो आहे. बघताय तुम्ही, ही तूर डाळ आहे 1 वाटी, ही उडदाची डाळ आहे, ही काळी मिरी आहेत आणि हे जिरे आहेत. यासोबत आपल्याला हिंग थोडंसं आणि मीठ चवीपुरतं हे लागल. तर चला सुरू करूया आजची 100-125 वर्ष जुनी अशी ही रेसिपी. खूप छान आहे. करूया सुरुवात. मी गॅसवर पॅन ठेवला आहे. आता आपण ह्याला याच्यात भाजून घेऊया. बघत राहा अक्कूज किचन. आजची रेसिपीचं नाव आहे आनंद पूड. नीट लक्षात ठेवा, आनंद पूड. बघत राहा अक्कूज किचन. मी गॅस चालू केलो आहे. त्याच्यात तूर डाळ टाकतो आणि उडदाची डाळ. ह्याला आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे कडकडीत, आणि थोडासा रंग आपला बदलला पाहिजे. बघत राहा अक्कूज किचन. आजची रेसिपी आनंद पूड. बघताय आपण, मी दोन्ही डाळ चांगल्या व्यवस्थित मंद आचेवर भाजून घेतोय. ह्याची अशी खासियत आहे, जसं आपण मेतकूट खातो भातासोबत, तसंच हे खायचं आहे. दही भात घ्यायचा आणि त्या दही भाताला तुपाची फोडणी देऊन ही आनंद पूड त्यात घालायची आणि वरतून कोथिंबीर वगैरे घ्यायची. खूप छान लागतं. तर आपण आज आनंदाची पूड तयार करून घेऊ. मी आता जिरं आणि मिरे आणि हिंग टाकून देतो आणि मीठ. हिंग आणि मीठ. ह्याच्यात थोडंसं आपल्याला तेल पण टाकून घ्यायचं आहे व्यवस्थित भाजल्यानंतर. जुन्या काळचे लोक खूप छान छान खायचे. आपल्याला ते माहीतच नाही. काळाच्या ओघात बऱ्याच काही गोष्टी या संपलेल्या आहेत. तर असं कुठं बघायला वाचायला मिळालं तर प्रयत्न करायला काही हरकत नाही. बघत राहा अक्कूज किचन. आजची रेसिपी आनंद पूड. बघताय आपण, डाळीनी रंग बदललेला आहे. त्याला आपण थोडंसं आता तेल टाकून घेऊया. किंचितसं, जास्त नाही. परत व्यवस्थित फ्राय करून घेऊया. बघत राहा अक्कूज किचन. आनंदाची पूड, आनंद पूड काही म्हणू शकतो आपण. मस्त खा आणि स्वस्त राहा. बघताय फ्रेंड्स, आपली डाळ आता चांगली परतलेली आहे. मी आता गॅस बंद करतो आणि या डाळीला थंड होण्यासाठी मी एका प्लेटमध्ये काढून घेतो. बघत राहा अक्कूज किचन. आजची रेसिपी आनंद पूड. आपली डाळ मी या प्लेटमध्ये थंड होण्यासाठी म्हणून काढली आहे. थंड झाली की आपण हिला मिक्सरमधनं बारीक करून घेऊ. खरं तर त्याला खलबत्त्यामध्ये कुटायची असते, पण आता खलबत्ता कालौघात नसल्यामुळं आपण तिला मिक्सरमधनं काढून घेऊ. बघत राहा अक्कूज किचन. बघताय फ्रेंड्स, डाळ आपली थंड झालेली आहे. आता आपण हिला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया. बघत राहा अक्कूज किचन. आपण डाळ व्यवस्थित भाजली होती, ती आता थंड झालेली आहे. तिला आपण आता
मिक्सरच्या भांड्यात टाकून आता आपण त्याची पूड तयार करून घ्या. आनंद पूड तयार करून घेऊया. बघत राहा अकूज किचन. बघताय फ्रेंड्स, आपली आनंद पूड तयार आहे. भातासोबत हिला आपण खाणार आहोत. तर ते कसं करायचं आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. बघत राहा अकूज किचन. आजची रेसिपी आनंद पूड. हिला आपण आता बाटलीत भरून ठेवू, जेणेकरून ती बाटली आपल्याकडं वर्षभर आपल्याला टिकू शकेल. जेव्हा काही खायची इच्छा होईल आनंदाची पूड, तर भातासोबत ती लगेच ती काढायची आणि गरम गरम भातावरती घ्यायची. नक्की करून बघा. खूप नक्की आवडेल आपल्याला ही रेसिपी. खूप खूप धन्यवाद आणि मनपूर्वक आभार. बघत राहा अकूज किचन. थँक्यू.